भारताचा इतिहास फक्त सिंधू संस्कृती, मौर्य किंवा गुप्त साम्राज्यापुरता मर्यादित नाहीये. आपल्या इतिहासाच्या पानांमध्ये अशा अनेक प्राचीन राज्यांची नावे दडली आहेत जी एकेकाली समृद्धीच्या शिखरावर होती, पण कालांतराने ती इतिहासाच्या पानांमधून गायब झाली. असंच एक समृद्ध आणि प्राचीन राज्य म्हणजे कुंतल देश. नेमकं कुठे होतं हे राज्य? कालिदासाच्या साहित्यापासून ते राष्ट्रकूटांच्या शिलालेखांमध्ये याचा उद्देश का आढळतो? चला आज शोधू या कुंतल देशाचा हरवलेला इतिहास. कुंतल देश हे प्राचीन दक्षिण भारतातील अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र मानले जाते. आजच्या दख्खनच्या पठाराचा भाग म्हणजे दक्षिण महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक व गोव्याचा काही भाग मिळून हा कुंतल देश बनला होता. कृष्णा आणि तुंगभद्रा नद्यांच्या खोऱ्यात हा वसलेला प्रदेश अत्यंत सुपीक आणि व्यापाराच्या दृष्टीने मोक्याचा होता. कदम, सातवाहन, चालुक्य व राष्ट्रकूट यांसारख्या बलाढ्य घराण्यांचा संबंध या कुंतल देशाशी जोडला होता. पण प्रश्न असा पडतोय की हा कुंतल देश खरंच अस्तित्वात होता का? याचे पुरावे आपल्याला कुठून मिळतात? पुरावा क्रमांक 1, महाकवी कालिदास व कुंतलेश्वर नितम. संस्कृत साहित्यातील महान कवी कालिदास यांनी कुंतलेश्वर नितम नावाच्या ग्रंथात या राज्याचा उल्लेख केला आहे. राजा विक्रमादित्याने कालिदासाला कुंतल देशाच्या राज्यात राजदूत म्हणून पाठवले होते असा इतिहास सांगतोय. पुरावा नंबर 2, अजिंठा शिलालेख. अजिंठा लेण्यांमधील गुंफा क्रमांक 16 मधील शिलालेख कुंतल राज्याचा स्पष्ट उल्लेख आढळतो. याशिवाय कर्नाटक आणि पुरावा नंबर 3, पुराणे आणि महाभारत. भीम आणि कर्णाच्या दिग्विजयाच्या संदर्भात तसेच विविध पुराणांमध्ये समृद्ध दख्खनमधील कुंतल देशाचा संबंध येतोय. मग हा एवढा समृद्ध असलेला कुंतल देश कालाच्या पडद्याआड गेला? कारण 1, राजकीय उलटापालट. चालुक्य व कदम घराण्यानंतर या प्रदेशावर अनेक राजवटी आल्या. त्यामुळे कुंतल हे भौगोलिक नाव हळूहळू मागे पडले आणि या प्रदेशाची विभागणी महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील वेगवेगळ्या प्रांतांमध्ये झाली. कारण 2, अपूर्ण उत्खनन. पुरातत्व शास्त्रज्ञांच्या मते उत्तर कर्नाटक, उदाहरणार्थ बनवासी परिसर आणि महाराष्ट्राच्या सीमेवर आज ही प्राचीन वस्तू आणि अवशेष जमिनीखाली सापडले गेलेले आहेत. जर इथे व्यापक संशोधन आणि उत्खनन झाले तर कुंतल देशाच्या संबंधित अनेक प्राचीन रहस्य समोर येऊ शकतात. कुंतल देश हे केवळ एका प्राचीन राज्याचे नाव नाही, तर तो आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा एक भाग आहे. इतिहास फक्त पुस्तकात नसतो, तो अशाच हरवलेल्या प्रदेशांच्या कथांमध्ये जिवंत असतो. तुम्हाला या हरवलेल्या भारताच्या कुंतल देशाबद्दल आधी माहिती होते का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.